लक्ष सगळं ट्रिपा इकडे आहे. नाचून दाखव. नाचा रे नाचा, नाचा रे नाचा. पल्लवी आले म्हणून मला मच्छी फ्राय करायला भेटते, नाहीतर प्रसन्न काय मला करायला दे. काटे निवडून खायचा, काटे निवडून खायचा. जेवलाय तो आत्ताच. नमस्कार मंडळी, अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज शुक्रवार आहे आणि सुरमई खायची इच्छा होती, पण बांगडे भेटलेत. तर मी आज बांगडे बनवणार आहे. ते कसे बनवणार आहे तुम्हाला नक्की बी दाखवते. चला आधी बांगडे साफ करून घेऊया. चला. इकडे मी एका पेल्यामध्ये कोकम भिजत घालून घेतले. भिजत घालून घेतले तोपर्यंत मच्छी साफ करून घेऊया. मांदेली पण दिली आणि बांगडे पण दिलेत. आपले स्वच्छ इकडे बांगडे हे झालेले आहेत, साफ झालेले आहेत. आता फ्राय कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. चला. तिखट मीठ टाकून घेऊया. तिखट मसाला भरपूर टाकायचा.
थोडेसे हळद, गरम मसाला थोडासा, एकदम जास्त नाही टाकायचा. त्यानंतर आपण हे कोकम भिजवले ते जरा असे चुरगळून असे हे करून घ्यायचे, पाणी आणि ते पाणी याच्यात टाकायचं आणि नंतर मग स्मॅश करायचं. पाणी काढून घेतलं याचं. आता हे पाणी ह्याच्यात टाकायचं. तर हे चांगल्यानं मिक्स करून घेऊया आपण. संपूर्ण मच्छीला आपल्याला तिखट मसाला लागला पाहिजे. हळूहळू करायचं आहे, नाही तर काटे लागू शकतात. काही लोक याला तांदळामध्ये फ्राय करतात, आपण रव्यामध्ये फ्राय करूया. दहा मिनिटं मच्छीला असं झाकून ठेवूया. व्हिडिओ चालू आहे. बांगडा फ्राय दाखवते. हे बघ, कॅमेरा चालू ठेवला इकडे. आवाज नव्हता तुझा? काय तुझा काहीच आवाज नव्हता. अरे मी मच्छी साफ करत होती ना आतमध्ये, आता आवाज आला ना. बांगडे काय? बांगडे फ्राय करते. रवा किती आहे ते बघून घेते आधी. एवढा रवा आहे, त्यात बघू आता होतंय काय, नाहीतर मग आपण तांदळाचं पीठ वापरू. थोडंसं तांदळ रवा कमी पडेल म्हणून थोडंसं त्याच्यात तांदळाचं पीठ मिक्स करते मी. तेल गरम करायला ठेवते.
जास्तच टाकायचं आहे. मच्छी फ्राय चांगली होते, कुरकुरीत होते. मला वाटतं मी मीठ टाकायला विसरली. मीठ टाकून घेते आधी मच्छीमध्ये. आता काही सगळी बेचवच झाली असते. नशीब आठवण आली. आता परत मिक्स करून घेते थोडी. मगाशीच मसाल्यासोबत लावायला पाहिजे का मी विसरली. कशी काय नाही. व्हिडिओ बनवताना असंच होतं, विसरायला होतं काय काय गोष्टी. फक्त चांगली बोलू. सहजासहजी बांगडे आम्ही खात नाही, पण आता सध्या सुरमई मला वाटतं महाग झाली. 200-300 रुपयाला एवढीशी सुरमई भेटते, तर काय खाणार. आणि आम्हाला दोघांना एवढी मोठी आणून पण संपत नाही. तर काय 100 रुपये दादा बांगडे आणलेले. तेल गरम झाले, वाफा दिसत आहेत ना. पटकन तर फ्राय करायला लागेल. दोन गोष्टी, एक बांगडा राहील. एक बांगडा आणि मांदेला जाम गरम होतं. बाकीची मच्छी आपण नंतरला ही मच्छी झाल्यानंतर टाकूया. आता ही मच्छी आपण 20 मिनिटं तरी वाफवणार. कारण जेवढी जास्त वाफल तेवढी चांगली शिजते मच्छी, कुरकुरीत लागते. आता ह्याच्यावर काय करते, म्हणजे तेल टाकून घेते आधी मी. भरपूर तेल टाकायचं. मी मोजून 20 ते 20 मिनिटं तरी हे करायचे, फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला दाखवते मी. पल्लवी आले म्हणून मला इकडे मच्छी करायला भेटते. प्रसन्न, हाय. प्रसन्नचं लक्ष सगळं ट्रिपॉइड आहे. नाचून दाखव. नाचा रे नाचा, नाचा रे नाचा. पल्लवी आले म्हणून मला मच्छी फ्राय करायला भेटते, नाहीतर प्रसन्न काय मला करायला देणार नाही. आपण नंतर भेटूया, कारण प्रसन्नला आता स्टँड हवाय. तुम्हाला बोललेली ना मी, प्रसन्नला हे पाहिजे, स्टँड पाहिजे. बघा आता घेऊन खेळतोय. प्रसन्न आपटायचा नाही. त्याला नाही बोलले ना तर मुद्दाम आपटेल. शाणा.
आता आपण मच्छी आहे ना हे करून घेऊया, पलटी करून घेऊया. पंधरा 20 मिनिटं झाली आहेत. एक 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 मच्छी पलटी करून घेऊया. मच्छी मी शिजवली नाही ना तर त्याला वास मारतो, म्हणजे ती खायला चांगली नाही वाटत. त्यामुळे खूप वेळ शिजायची वस्तू. संतोषला माहित नाही आज मच्छी घेतली. गॅस जवळ असेल तर खूप गरम होतं. आता परत थोडंसं तेल टाकूया आणि 15-20 मिनिटं परत दुसऱ्या साईडून आपण फ्राय करून घेऊया. आता 15-20 मिनिटं परत दुसऱ्या साईडला आपण फ्राय करून घेऊया. बघा इकडे आता मी परतले मच्छी, किती छान दिसते. आता त्या साईडून पण तेवढी शेकवून घ्यायची आपल्याला. मस्त झाले मच्छी. आपण ना हिला काढून घेऊया प्लेटमध्ये. मच्छी काढून घेतली. बघा इकडे मच्छी किती छान फ्राय केली मी. आणि हा कुस्कर राहिलेला तो साईडचा काढून घेतला. आता जी उरलेली मच्छी आहे ना ती आपण फ्राय करून घेऊया. ही थोडीशीच आहे, जाम उकडा मारते. काय झालं म्हणजे आमचा ॲडजस्ट फॅन आहे ना तो त्या दिवशी अचानक पाती मोडलाय त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम झालाय. म्हणून भरपूर किचनमध्ये गरम होत आहे. असं नाही की मोठी मच्छी जास्त वेळ फ्राय करायची, सगळ्याच मच्छी जास्त वेळ फ्राय करायचं, त्याच्यामुळे मच्छी कुरकुरीत होती.
अल्पेशला माहीत नाही मच्छी आणलेली, आता बघूया त्याला आवडते का. तर नॉर्मली आम्हाला बांगडा कधी आम्ही खात नाही. मला माहितीच माझे व्हिडिओ येत नाही आहेत, पण काय होतं मला टाईमच भेटत नाही व्हिडिओ काढायला. तरी मी आता जरा वेळ काढून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबायला अजिबात विसरू नका. ही पण 15-20 मिनिटं मी फ्राय करून घ्यायचं. मंद गॅसवर फ्राय करायची. अल्पेश मला सांग कुठली मच्छी केली असेल. नाही नाही मग काय मी बोलली होती ना तुम्हाला, आमच्याकडे सुरमई पापलेट शिवाय काय खातच नाही. बांगडा केलाय. सुरमई महाग आहे ना. म्हणजे खूप महाग आहे आणि छोटीशी भेटते म्हणून. पापलेट पण लहानच भेटतात रे. आणि मी नव्हती ना. एक काटावाला नाही, सापलाच नॉर्मल बांगडा. काटे निवडून खायचा. काटे निवडून खायचा. जेवलाय तो आत्ताच. जेवलाय तो आत्ताच. डायरेक्ट बोलतेस. मच्छी असल्यावर तुला लगेच जेवायचं असतं काय. ते पण पाहिजे अजून. इकडे बघा ही मच्छी फ्राय झालेली आहे. मी नंतरला ठेवलेली आहे कारण बाबूला भरवायचं होतं, त्यामुळे पटापट मी त्याची खिमटी करून घेतली. आणि इकडे डाळ थंड व्हायला ठेवली आहे. तिखट डाळ आहे. इकडे फ्राय केलेली मच्छी आहे. कशी दिसते बघा, मस्त दिसते ना. खायला पण मजा येणार आहे. तुम्हाला माझा हा बांगडा फ्रायवाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.